माझी आई अंध होती. मी घरी आल्यावर आई म्हणायची, "बेटा तू पुन्हा आलास, थोड्या वेळापूर्वीच आला होतास." माझ्या आईला काय झाले मला माहीत नाही. एके दिवशी गुपचूप लवकर घरी आलो आणि हे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता कामावरून घरी परतलो. घरी येताच मी मोठ्या आवाजात आईला हाक मारली. माझा आवाज ऐकून खाटेवर झोपलेली आई लगेच उठली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला लगेच काळजी वाटू लागली. मी जाऊन तिच्याजवळ बसलो. माझी आई आंधळी होती म्हणून ती माझा चेहरा पाहू शकत नव्हती. ती मला आधीच अशक्त दिसत होती. तिथे मला पाहून ती म्हणाली, "बेटा सगळं ठीक आहे ना? इतक्या लवकर परत आलास का? काही विसरलास का?" आईचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. सकाळी 8 वाजता घरून निघालो आणि आता परत आलो आहे. मी आईकडे गेलो आणि तिच्या कपाळाचा मुका घेतला आणि म्हणालो, "आई मी आत्ताच घरी आलो आहे." मी जे बोललो ते ऐकून ती थक्क झाली आणि लगेच म्हणाली, "नाही बेटा, फक्त अर्ध्या तासापूर्वी माझ्याजवळ बसून बोलत होतास आणि मग रियाशी बोलून काही कामासाठी बाहेर गेला होतास." मी आश्चर्याने आईकडे पाहू लागलो. शेवटी तिला काय म्हणायचं होतं तेवढ्यात माझी पत्नी जेवण घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि उदासपणे म्हणाली, "मिहीर, आईला समजावून सांग, ती माझं ऐकत नाही. मी सकाळपासून त्यांना जेवण खाण्याची विनंती करत आहे पण तिच्याकडून नकार दिला जात आहे. आता तिसऱ्यांदा मी तिच्या आवडीचे जेवण बनवत आहे. आता तू तिला समजावण्याचा प्रयत्न करतोस, ती पुन्हा पुन्हा विसरते. ती म्हणते, 'तू माझ्याकडे जेवण केव्हा घेऊन आलीस?' मिहीरच मला खाण्याबद्दल विचारतो. तू आत्ता आली आहेस." बायकोचे म्हणणे ऐकून मी दुःखाने आईला समजावले, "तू जेवण आणि औषध वेळेवर का घेत नाहीस? तुला इतकी चांगली आणि काळजी घेणारी सून मिळाली आहे तरीही तू स्वतःची काळजी घेत नाहीस किंवा तू तिला स्वतःची काळजीही घेऊ देत नाहीस." माझी आई खूप म्हातारी होती त्यामुळे तिला बोलायची सवय होती. मग आई काही वेळ गप्प राहिली आणि म्हणाली की तुझ्या हातचे अन्न खायची माझी इच्छा आहे. कदाचित म्हणूनच मी माझ्या सुनेला नकार दिला असेल. मला आठवत नाही. आईचे बोलणे हे ऐकून मी हसलो आणि तिला खाऊ घालू लागलो. माझ्या आईची दृष्टी गेली होती. तिला काही दिसत नव्हते पण सर्व काही जाणवत होते. माझ्या मनात आईचे तेच शब्द चालू होते कारण आज तिसऱ्यांदा आई मला असे बोलले होती. यापूर्वी असे प्रकार घडले होते. मला विचारात हरवलेले पाहून बायकोने विचारायला सुरुवात केली म्हणून मी तिला माझ्या आईबद्दल सांगितले. तिने नजर फिरवली आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "मिहीर, तू येण्याआधीच ती झोपली होती. ती खूप म्हातारी झाली आहे. आता आईने स्वप्नात जे पाहिले ते सत्य मानून ते सांगत असावी. ती स्वतः म्हणत आहे की तिला खायला मागितल्याचे आठवत नाही." यावेळी पत्नीच्या बोलण्यावर मी मान हलवली. दुसऱ्या दिवशी मी कामावरून घरी आलो तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली. माझी आई छतावरच्या जिन्याजवळ उभी होती आणि मला हाक मारत होती, "मिहीर बेटा, पायात दुखायला लागले आणि किती वेळ उभे राहायचं? रिया प्लीज मला थोडा आधार दे आणि मला बेडवर घेऊन जा. मला इथे एकटे सोडून मिहीर कुठे गेला आहे हे मला कळतच नाही." ते ऐकून माझे हृदय थरथर कापू लागले. आईने अजून एक पाऊल टाकले असते तर ती पायऱ्यांवरून पडू शकली असती. मी ताबडतोब तिच्याकडे धाव घेतली आणि तिला तिथून काढले. देवाच्या कृपेने धोका टळला पण आई तिथे कशी पोचली हा प्रश्न होताच. पायऱ्या उतरत असताना आईने मला एक हादरून सांगितले की मी गेल्या 1 तासापासून इथे उभी आहे पण मला सोडून तू कुठे गायब झालास हे मला माहीतच नाही. ना सून माझ्या म्हणण्याला प्रतिसाद देते ना तू. आई जे बोलली ते ऐकून मला धक्काच बसला. मी माझ्या आईला धीर दिला की मी ऑफिसमधून नुकताच परत आलो आहे पण माझ्या आईचे जे सांगितले ते ऐकून मला खरोखरच काळजी वाटू लागली. मला भीती वाटू लागली की कधीतरी पायऱ्यांवरून खाली पडेल. माझी अडचण पाहून माझी बायको पण अस्वस्थ झाली आणि मग मी माझ्या आईला तिच्या खोलीत सोडायला गेली आणि तिला म्हणालो, "आई, मी तुला तुझ्या खोलीत बसवले आणि आंघोळ करायला गेले तर तू वर कशी पोहोचलीस? मी समजू शकत नाही." ती आईला काय म्हणत होती याचा अर्थ रियाला कळत नव्हता. माझी आई सांगू लागली की मिहीरच मला त्याच्यासोबत गच्चीवर घेऊन गेला होता. माझी आई अज्ञात गोष्टी पाहत राहिली. रिया तिला खोलीत सोडून गेली आणि मग माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "तुझ्या आईचे वागणे पाहिले आहे का? वरून पडली असती तर काळजी न घेतल्याचा आरोप माझ्यावरच झाला असता." रियाचे हे शब्द ऐकून मी कपाळावर बोट चोळत राहिलो आणि विचार करू लागलो की आईच्या आजारावर काय उपचार करावे. मी माझ्या आईला बऱ्याचदा चांगल्या डॉक्टरांना दाखवले होते पण त्यांनी तिच्या वयामुळे झाल्याचे सांगितले होते. मला विचार करताना पाहून माझी बायको म्हणाली, "जास्त विचार करू नकोस. तुझ्या आईला काही दिसत नाही. आता वयोमानानुसार त्यांना स्मृतिविकारही होत असेल त्यामुळे ती हे सांगत आहेत." रिया बरोबर होती. मी आईला खायला दिले आणि तिला औषध देऊन झोपवले.
मी संभ्रमात होतो तेव्हा अचानक आई उठली आणि म्हणू लागली, बेटा मला औषध दे. मी सकाळपासून घेतलं नाही. शांतपणे एक श्वास घेतला. माझ्या पत्नीचे म्हणणे बरोबर होते की आईला स्मृतिविकारचा त्रास आहे, अन्यथा मी स्वतः तिला औषध दिले असते. काही वेळाने मी आईच्या खोलीतून बाहेर पडू लागलो तेव्हा माझी नजर कशावर तरी पडली. उत्सुकतेपोटी मी बेडवरून उठलो आणि ड्रेसिंग टेबलकडे गेलो, ज्याच्या क्रॅकमधून माझा आवडता परफ्यूम बाहेर दिसत होता. मला फक्त एकाच प्रकारचे परफ्यूम लावायची सवय होती. माझ्याकडे असे अनेक परफ्यूम होते, पण ते इथे आईच्या खोलीत कसे आले? मी परफ्यूमची बॉटल उचलली आणि माझ्या खोलीत आलो. असे 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी माझे काम लवकर संपले. मी आनंदाने घराकडे निघालो. मला आई आणि रियाला सरप्राईज करायचे होते. असा मी विचारही केला होता की आज रात्री जेवल्यावर आईला झोपल्यावर रियाला बाहेर घेऊन आईस्क्रीम खाऊ घालू. आमचं लग्न झाल्यापासून ती घनचक्कर झाली होती. आम्ही क्वचितच बाहेर पडायचो. रिया खूप चांगली पत्नी असल्याचे सिद्ध झाले. आजपर्यंत तिने माझ्याकडे एकही तक्रार केलेली नव्हती की मी तिला बाहेर का काढत नाही. येताना मी रियासाठी गुलाब आणि फुलांच्या कळ्याही आणल्या होत्या. मी नुकताच घरात शिरलो तेव्हा आतून काही आवाज येऊ लागले. हे ऐकून माझी पावले तिथेच थांबली. आईची ही वृत्ती मला अजिबात आवडली नव्हती. ती रियाला शिव्या देत होती, तरी रिया तिच्यासमोर मस्त टेकून शांतपणे उभी होती. मी आज गेल्यावर आई लगेच गप्प झाली आणि रडायला लागली. रडत रडत म्हणाली, तुझ्या बायकोने माझे हात जाळले. हे बघ, मी तिला एवढंच सांगितलं होतं की मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे, पण तिने गरम तव्यावर माझा हात ठेवला. आई रडत होती, पण तिच्या एकाही शब्दाचा माझ्यावर यावेळी काहीही परिणाम होत नव्हता. मला माझ्या आईकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती. अर्धे खाल्लेले अन्न तिच्याजवळ पडले होते. तिच्या कपड्यांवर अजूनही काही अन्न सांडले होते. तिचे हात लाल होते, जळलेले नव्हते. तरी रिया डोकं टेकून रडत होती आणि मग रडत रडत म्हणाली, मिहीर बघ, मी तुझ्या आईची प्रत्येक सेवा केली, नाहीतर कोणती सून आपल्या आंधळ्या आणि विसराळू सासूची इतकी काळजी घेते? या वयात तिला देव आठवावा, पण ती मुद्दाम तुला माझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियाचे बोलणे ऐकून माझी आई फिक्की पडली. नर्वस होऊन ती काही गोष्टी बोलू लागली, पण मी काही ना एकदा माझ्या खोलीत आलो. माझे सर्व आश्चर्य आणि इतका चांगला मूड असताना आता खराब झाला होता. आता माझ्या मनात आईबद्दलचा संभ्रम पाडू लागला होता. मी जे पाहिले ते मी नाकारू शकलो नाही, म्हणून मी माझ्या आईच्या वतीने रियाची माफी मागितली, ज्यावर तिने दुःख व्यक्त केले आणि सांगितले की काही समस्या नाही, ती मोठी आहे, वयाच्या या भागात हे घडतं. तिचं मोठं मन पाहून तिच्यावरचं प्रेम वाढू लागलं. पण नंतर ते खिन्नपणे म्हणाले, मीही तुम्हाला वचन दिले पाहिजे की आईच्या बोलण्यामुळे तू माझ्यावर रागवणार नाहीस. मला रिया खूप आवडत होती. कसं शक्य होतं की मी कोणाच्या बोलण्याने वाहून जाईल आणि तिच्यापासून दूर राहू शकेल? मी तिला आश्वासन दिले की असे कधीच होणार नाही. आता मी आईशी फार कमी बोलायचो. सकाळी बाहेर पडण्यापूर्वी मी तिला भेटायचो आणि रात्री झोपण्यापूर्वी तिच्याशी बोलायचो. पण तरीही तिची शैली तशीच होती, जी मला अनेकदा विचार करायला लावते. पुन्हा एके दिवशी मी कामावरून घरी आलो तेव्हा आई मला घरी दिसली आणि म्हणाली, बेटा तू दिल्लीहून इतक्या लवकर परत आलास? आईच्या बोलण्यावर मी आश्चर्यचकित झालो आणि हसत म्हणालो की आज पुन्हा तुला स्वप्न पडले आहे. माझ्या प्रश्नांवर ती शांत झाली आणि मग काहीतरी विचार करून म्हणाली, नाही बेटा, हे काही स्वप्न नव्हते. तू माझ्याजवळ बसून बोलत होतास की तू आज रात्री दिल्लीला जाणार आहेस आणि परत आलास की काही दिवस रियासोबतही बाहेर जाशील. आईचे लांबलचक शब्द ऐकून मला प्रश्न पडला की हे स्वप्न आहे की वास्तव. मी असं काहीही बोललो नाही. माझी इच्छा नसतानाही मी आईच्या जवळ बसलो आणि हसून म्हणालो, अजून काय बोललो होतो? आईसुद्धा किंचित हसली आणि म्हणाली, बेटा मला टोमणे मारू नकोस, जा आणि आराम कर. मला माहीत आहे तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण माझी चेष्टा करू नकोस. शेवटी मी तुझी आई आहे. आईचे शब्द मला बाळासारखे मारले. मला काही बोलायचं होते, पण माझे शब्द तोंडातच राहिले. मी काहीही न बोलता माझ्या खोलीत गेलो. मनात कुठेतरी विचार जन्म घेऊ लागले होते. आत्तापर्यंत मी कथा एका बाजूनेच पाहत होतो. मला कथेची दुसरी बाजूही उलगडायला हवी होती. या विचारात मी हरवलो होतो. त्याच माणसाला रोज ते स्वप्न कसे पडू शकते? काहीतरी गडबड नक्कीच होती. माझी आई माझ्या लग्नाआधी कधीच इतकं बोलत नसेल. या क्षणी माझं मन याच गोष्टीत अडकल्यासारखं वाटत होतं. पुढचे 2 दिवस असेच गेले. तिसऱ्या दिवशी मी कामासाठी घराबाहेर पडलो तेव्हा काही चोरट्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि बंदुकीच्या जोरावर माझे पैसे व मोबाईल संपूर्ण दहशतीचे बळी बनले होते. मी फक्त दुःखी होतो.
संध्याकाळी घरी गेलो तर आईसमोर कॉटवर पडलेली होती. पावलांचा आवाज ऐकून ती उठून बसली आणि म्हणाली, कोण आले? मिहीर, तूच आहेस ना बेटा? परत का आलास? आई यावेळी हाच प्रश्न मनाला सतावत होता. माझ्या नुकसानाने माझे हृदय आधीच शांत झाले होते. आईच्या प्रश्नाने मला आईचा राग आला. टेबलावर पडलेल्या सर्व वस्तू मी जमिनीवर फेकल्या आणि माझे केस मोठे धरून मी आईसमोर हात जोडून तिला सांगितले की देवासाठी हे कर. तुझ्या या प्रश्नाने मी कंटाळलो आहे. तू पूर्णपणे वेडी झाली आहेस. सर्व वेळ सगळीकडे फक्त मिहीरच दिसतो. तुझ्या निरर्थक प्रश्नाने माझे आयुष्य नरक बनवले आहेस. तोंडात येईल तेच बोलत राहिलो आणि एके ठिकाणी बघत बसलो. रिया धावतच तिथे पोचली. मला इतका रागवलेला बघून ती म्हणू लागली, तू आईशी एवढ्या रागात का बोलत आहेस? ती म्हातारी आहे हे तुला माहीत आहे. तिचा काय दोष? हे म्हणालो. मला त्यांच्या फालतू प्रश्न आणि कंटाळा आला आहे. आणि रिया मला आज कुठे घेऊन गेले? माझ्या ओरडल्यामुळे माझा श्वास कोंडत होता. खोलीत घेऊन मी दीर्घ श्वास घेऊ लागलो. मला वाटले की जे व्हायचे ते झाले. आता मी जास्त विचार करणार नाही. त्यानंतर जेव्हाही मी कामावरून घरी येतो तेव्हा आई मला पाहून काहीच बोलायचे नाही. कदाचित काही दिवसांपूर्वी माझ्या या वृत्तीमुळे ती गप्प झाली असावी. पहिल्यांदा मी रागाच्या भरात आईशी अपमानास्पद बोललो असावे. माझी चूक लक्षात आल्यावर मी तिची माफी मागू लागलो. तिने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि मग म्हणाली, काही हरकत नाही. तुला तुझी चूक कळली आहे ही चांगली गोष्ट आहे. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता पसरली होती. मी आजूबाजूला पाहिले. माझी पत्नी कुठे होती हे मलाच माहीत नव्हतं. घर रिकामेच होते. मी तिला अनेकदा फोन केले पण प्रतिसाद काही मिळाला नाही. आई म्हणाली, बेटा, रिया तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे. विसरलास का? काही वेळापूर्वी तू स्वतः तिला घ्यायला आला होता. आईचा शब्द माझ्या अंगावर फॉर्मसारखे पडले. मी आश्चर्याने आईकडे पाहू लागलो. माझा मोबाईल चोरीला गेला होता. नाहीतर मी रियाला फोन करून आईवडिलांच्या घरी जाण्यापूर्वी माझी परवानगी का घेतली नाही असे विचारले असते. अचानक मला आठवले की कपाटात एक जुना नोकिया फोन पडलेला होता, जो मी स्मार्टफोन घेतल्यावर बंद करून ठेवला होता. त्यात माझे जुने BSNL सिम कार्ड देखील होते, जे मी वर्षातून एकदा रिचार्ज करत होतो, जेणेकरून त्याची वैधता संपुष्टात येऊन जेणेकरून मी ते काही दुर्गम भागात वापरू शकेल. पण तो जुना मोबाईल कायम नजरेपासून दूर राहिला. मी तो जुना मोबाईल चालू केला. सुदैवाने त्यात बॅटरी पॉवरची एक काडी शिल्लक होती. मी मग रियाला फोन केला. तिने तो काही वेळाने उचलला. कदाचित तिने माझा BSNL नंबर तिच्या मोबाईलमध्ये ठेवला असेल. मी रियाच्या आवाजावरून अंदाज लावला. बरं, मी रियाला तिच्या माहेरच्या घरी जाण्याचं कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली की तिची आई खूप आजारी आहे म्हणून ती लगेच तिच्या माहेरच्या घरी गेली. आता ती 2-3 दिवस तिथेच राहणार आहे. तिच्या राहण्याला माझा काहीच आक्षेप नव्हता, पण आईचे काही विचार मनात घुमत होते. काही दिवसांपूर्वी तिने जे सांगितलं होतं ते खरे ठरले. हा योगायोग होता की त्यात काहीतरी होते मी समजू शकत नव्हतो. माझे मन प्रचंड निराशेने भरले होते. मी तर कशाचाही विचार करणे सोडून दिले होते आणि माझ्या आईला भूक लागली यांचा विचार न करता माझ्या पलंगावर शांतपणे झोपलो. 2 दिवस मोठ्या कष्टाने गेले. आज रियाला तिच्या आईवडिलांच्या घरून परतायचे होते. मी आनंदी होतो, पण आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असणार आहे हे मला माहीतच नव्हते. ऑफिसमधल्या कोणत्याही कामात माझं लक्ष लागत नव्हतं. माझ्या आठवणीनुसार आज खूप वर्षांनी मला माझ्या बॉसकडून कामात मोठी चूक झाल्यामुळे मंगळवारी शिवीगाळ झाली. आज काम करण्यापेक्षा अर्धा दिवस सुट्टी घेतली तर बरे होईल असा विचार करून साहेबांना सांगितल्यावर मी माझी गाडी सोडून घराकडे निघालो. माझी गाडी घरापासून काही अंतरावरच होती तेव्हा रिया एका मुलासोबत गाडीतून खाली उतरली होती आणि आता ते दोघेही घराच्या आत जात होते. माझे मन पूर्णपणे सुन्न झाले होते. हा मुलगा तिचा भाऊ तर नसेल ना, किंवा नातेवाईक नव्हता. मोठ्या कष्टाने स्वतःवर ताबा ठेवत अर्ध्या उघड्या दारातून मी शांतपणे घराचे आतील दृश्य पाहत होतो. मग दुसरा धक्का माझी वाट पाहत होता. माझी आई कोणाशी तरी बोलत होती आणि तो माणूस माझ्या आवाजात आईशी बोलत होता. मी फक्त पाहत राहिलो होतो आणि शांतपणे सर्व काही ऐकत तिथंच उभा राहिलो. माझी आई रियाकडे पाणी मागत होती. ती पेशंट अवस्थेत पडून असताना रियाने पाण्याचा ग्लास भरून आणला आणि आईच्या डोळ्यात पाणी शिंपडायला सुरुवात केली. मग तो माणूस हसला आणि म्हणाला, कबाबमधली ही अड्डी कधी मरेल मला माहीतच नाही. देवाचे आभार आहे, अन्यथा हिने हे रहस्य फार पूर्वीच उकार केले असते.
माझ्या बायकोच्या बोलण्यावर तो माणूस जोरात हसत होता, पण माझ्या हृदयाचा ठोका विसावला होता. माझी पत्नी त्या अनोळखी व्यक्तीचा हात धरून हसत होती. माझ्या मनात वादळ चालू होते की माझी बायको माझा एवढा विश्वासघात कसा करेल बरं, याचा विचारही मी कधी केला नव्हता. मला आता हे सगळं सहन होत नव्हतं. मी पूर्णपणे संवेदन गमावून बसलो होतो. जणू काही माझ्या रक्तवाहिन्यामधून लाल लोखंडासारखे गरम रक्त वाहत होते. मी लगेच पुढे सरकलो, घरात गेलो, त्या माणसाला मारहाण करू लागलो. मला तिथे पाहून रिया बर्फासारखी गोठली. तर माझी आंधळी आई हे आवाज ऐकून घाबरून रडू लागली. मी त्या माणसाला मारले आणि त्याला तिथेच फेकून दिले आणि मग एका कोपऱ्यात घाबरून उभे असलेल्या रियाच्या दिशेने चालू लागलो. माझ्या डोळ्यात दुःखाचे आणि रागाचे अश्रू तरळत होते. जिथे मला कमीत कमी अपेक्षा होती तिथून माझी फसवणूक झाली होती. ती घाबरून माझ्या पाया पडली आणि माफी मागू लागली. ते रडत म्हणाली, मला माफ कर. माझी काहीही चूक नाही. हा मुलगा मला फसवत होता. मी फक्त तुझ्यावर प्रेम करते. तिचे शब्द ऐकून तो मुलगा लगेच म्हणाला, लबाड मुलगी, ना तू तुझ्या नवऱ्याची विश्वास होतीस ना माझ्या प्रेमाचा आदर केलास. लग्नाआधीही तू मला लाईक करायचीस, हे तू त्याला का सांगत नाहीस? आणि मी यायचो, रोज भेटत होतो. इतक्या सहजतेने माझ्यावर चिक्कल फेकून तू स्वतःला बाजूला करतेस. त्या अनोळखी मुलाचे शब्द ऐकले असते तर कदाचित माझे हृदय फुटले असते. मी त्याच्या दिशेने जाण्याआधी त्यांनी स्वतःला सावरले आणि तेथून पळ काढलं. रिया भीतीने चेहरा फिकट करून माझ्याकडे बघत रडत होती. मला तिचा एका क्षणात तिरस्कार वाटू लागला होता. इच्छा नसतानाही मला आशीर्वाद देत होती. कधी ती माझ्या आईच्या पाया पडत होती तर कधी माझ्या पाया पडून विनवणी करत होती. या कारणांमुळे मला माझ्या आईवर संशय आला. मी तिला म्हणालो, आता तुला थप्पड मारण्यासाठी माझे हात घाण करायच्या तू लायकीची नाहीस. तू माझ्याशी विश्वासघातकी वागलीस, माझ्या आईला त्रास दिला आणि मला तिच्या विरुद्ध केले. मी त्या क्षणी माझ्या पत्नीला घराबाहेर अकलून दिले. ती रडतच परत आली आणि आईला पाणी दिले आणि मग तिच्या पाया पडून कितीतरी वेळ रडतच राहिली. कुणास ठाऊक हे मला प्रत्येक वेळेस सत्य सांगूनही तिच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही. आईने मला जवळ बसवले आणि माझे अश्रू पुसले आणि आई म्हणाली, बेटा, तुझे घर वाचवण्यासाठी मी इतके दिवस गप्प बसले होते, पण तुझ्या बायकोने मला वेळेवर जेवण दिले नाही, औषध दिले नाही. मला माहीत नाही की तिने मला जबरदस्तीने कोणती गोळी खाऊ घातली. त्यानंतर मला असे वाटले की माझे डोके हवेत फिरत आहे. मी फालतू बोलायचे, पण त्या गोष्टी बऱ्याचदा खऱ्या होत्या. ते मला सांगत होती की रिया तिला दिवसभर उपाशी ठेवायची, पण हो, तू येण्यापूर्वी माझ्यासमोर जेवण ठेवायची. तो माणूस आवाज काढण्यात पारंगत होता, त्यामुळे तो माझ्या आईसमोर माझा आवाज काढायचा आणि तिच्याशी बोलायचा. माझ्या बायकोची सर्व प्रकारचे संबंध निर्माण झाले होते. माझ्या आईला झोपेचे औषध दिले जायचे. बायको मला खायला बळजबरीने घालायची आणि रडत मला सर्व काही सांगत होती. मग ते म्हणाले, तुला माहीत आहे बेटा, तिच्या वृत्तीने मला त्रास दिला नाही तर तुझ्या बोलण्याने दिला. ती अनोळखी होती, पण तू माझा मुलगा होतास. माझ्या आईच्या प्रेमाने भरलेले हे शब्द ऐकून माझे शरीर थरथरले. मी खूप रडायला लागलो आणि त्याची माफीही मागितली. तिने मला पुन्हा मिठी मारली. काही आठवड्यात रियाला घटस्फोटही दिला आणि तिच्याशी सर्व संबंध संपवले आणि माझ्या आईची काळजी घेतली. मी तिच्यासाठी एक नर्स ठेवली होती. मी रियापासून विभक्त झालो. माझी आई म्हणते की मी पुन्हा लग्न करावे, पण कसे तरी माझे मन सहमत होत नाही. मला किंवा माझ्या आईच्या बाबतीत असे पुन्हा घडावे असे मला वाटत नाही. जेव्हा विश्वास कमावला जातो तेव्हा तो केवळ एका व्यक्तीवरच नाही तर संपूर्ण जगात उपस्थित असलेल्या सर्व लोकांमध्ये कमावला जातो. आता तर माझा स्त्री जातीवरचा विश्वास उडायला होता. दुसरे लग्न तर खूपच लांबची गोष्ट होती. मी माझ्या नशिबाला दोष देत मी माझे उर्वरित आयुष्य एकट्याने घालवायचे ठरवले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.